नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण राजस्थानी पद्धतीने मलई प्याज करणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मलई प्याज बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे घालते. जिरे छान फुलले की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हिंग. हिंगामुळे भाजीला स्वाद खूप छान येतो. आता मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत, जे मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या पद्धतीने कांदे मोठ्या आकारात चिरून घ्यायचे आहेत आणि हे या फोडणीमध्ये मी घालते. कांद्याला सर्व बाजूने फोडणी लागायला हवी, यासाठी आपल्याला कांदे फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचे आहेत. आता कांदा परतत असताना याच्या मध्यभागी आपल्याला थोडीशी जागा बनवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये घालते मी ठेचून घेतलेला 1 चमचा लसूण. लसूण अगोदर तेलामध्ये नाही घालायचा, लगेचच लसूण ब्राऊन होतो, त्यामुळे भाजीची चव बदलू शकते. आपण प्रॉपर राजस्थानी पद्धतीने मलई प्याज करतोय, तर त्याच पद्धतीची रेसिपी सुद्धा हवी. तर म्हणून कांदा घातल्यानंतर 1 मिनिटानंतर आपल्याला लसूण घालायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे. आता मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेते आणि ते याच्यामध्ये घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या घातल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिट याला परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की कांदा पटकन ट्रान्सपरंट होतो, म्हणून याला मी 1 ते 2 मिनिट असंच परतून घेते. साधारणतः 2 मिनिट झालेले आहेत. कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे. याच्यामध्ये घालूयात काही मसाले. यामध्ये घालते मी 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घालायचे आहे धने पावडर. मसाले ऑप्शन आहेत, तुम्हाला जे हवे ते तुम्ही ते घालू शकता. तिन्ही मसाले घातल्यानंतर आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे, म्हणजेच पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये घालते आता मी 1 चमचा गरम मसाला, गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपण मलई प्याज बनवतोय, तर अर्थातच आपल्याला फ्रेश क्रीमची आवश्यकता आहे. तर फ्रेश क्रीम जर का नसेल तर घरच्याच दुधावरची घट्ट अशी साय मी घेतलेली आहे. तर आता ही साय मी फक्त फेटून घेते. तर घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आपण रेस्टॉरंटसारख्या चवीची मलई प्याज कशी करायची ते पाहतोय, म्हणून मी घरच्या साईचा वापर केलेला आहे. तुम्ही ते फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता. फ्रेश क्रीम घातली की लगेचच गॅसची फ्लेम ही एकदम बारीक करायची आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटामध्ये ही भाजी बनवून रेडी होईल. आता म्हणजेच आपली फ्रेश क्रीम फुटणार नाही, म्हणून मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे. तर फ्रेश क्रीम घातल्यानंतर छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याची चव आणखीन वाढण्यासाठी याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर शक्यतो भाजीमध्ये अजिबात स्किप करू नका, भाजीची चव खूप छान लागते. कसुरी मेथी घालायची आहे. पुन्हा याला छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता. जितका कलर सुंदर आहे तितकीच ही भाजी खाण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट लागते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आणि बरंच काही आपल्या चॅनलला प्लीज जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वरून कोथिंबीर घालते. आपली भाजी रेडी आहे. तोपर्यंत इथे मी प्लेन पराठे बनवून घेते. तर फक्त अर्ध्या तासामध्ये आपले हे प्लेन पराठे आणि मलई प्याज ही रेसिपी बनवून रेडी होते. तर अगदी पटापट होणारे प्लेन पराठे मी बनवून घेते. तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर राजस्थानी पद्धतीची मलई प्याज ही रेसिपी बनवून रेडी आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.